1 वर्षाची चिमुकली विहिरीत पडल्यानं मृत्यू, घातपाताचा संशय। नाशिक परिसरात एक चिमुकली वैष्णवी विकास दळवी ही चिमुकली पती-पत्नीच्या वादातून पतीकडे राहत होती आणि अचानक आईला फोन आला की तुझी मुलगी एक पाय घसरून विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला। यावरून पत्नीने या प्रकरणी 112 डायल करून नाशिक पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांच्या माहितीवरून दफन करण्यात आलेल्या मुलीला पूर्ण बाहेर काढण्यात आलं आणि पोलिसांनी तपासणी सुरू करून म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। दिनांक 10/3/25 रोजी एका महिलेने 112 नंबरवर कॉल करून माहिती कळवली की तिची मुलगी 1.5 वर्षाची हिच्या मृत्यूविषयी तिला घातपाताचा संशय आहे। त्यानुसार जेव्हा ती 11 तारखेला पोलीस स्टेशन म्हसरूळ येथे आली त्यावेळेस तिने सांगितले की तिची मुलगी 1.5 वर्षाची तसेच तिचा पती आणि सासू इतर काही व्यक्तींबरोबर शेतामध्ये कामाला होते। त्यावेळेस विहिरीमध्ये पडून तिच्या मुलीचा 1.5 वर्षाचा मृत्यू झाला आणि ह्याविषयी तिला शंका आहे। याविषयी अधिक माहिती घेतल्या असता 10 तारखेला दुपारची ही घटना होती, परंतु त्यानंतर त्या लहान मुलीच्या वडिलांनी, सासू आणि इतर नातेवाईकांनी लगेच तिचा अंत्यविधी करून तिचा दफनविधी करण्यात आला होता। परंतु त्या मुलीच्या आईने तिच्या लहान मुलीच्या मृत्यूविषयी शंका व्यक्त केल्यामुळे तहसीलदार यांच्या समक्ष पंचनामा करून दफनविधी केलेला त्या लहान मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे। या घटनेमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तसेच इतर पुढील तपासानुसार जे काही पुरावे मिळतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। या घटनेत मुलगी पाय घसरून पडू शकत नाही, ती केवळ 1 वर्षाची असून तिचा घातपात केल्याचा आरोप मुलीच्या आई व तिच्या आजीने केला। माझं नाव तनुजा भोईर, विद्या बळवी ही माझी भाची। याच्या अगोदर जे लग्न झालं त्यानंतरून 6 महिन्यानंतरून ह्या मुलीला घराच्या बाहेर काढण्यात आलं। तिला रक्षाबंधनला जायचं होतं तर रक्षाबंधनला जाऊन नाही दिलं, तिला बाहेर काढून दिलं, मारून झोडून। ती मुलगी घेत होती पण त्या मुलीला हिसकून घेतलं यांनी, त्या मुलीला हिसकून घेतलं आणि तिला अशी धमकी देण्यात आली का आम्ही ह्या मुलीला मारून टाकू जर तुम्ही पोलीस कंप्लेंट केली तर। त्यांना 2दा येऊन मारून गेले, हे गाडी भरून भरून मारून गेलेले हे 2दा। आणि याच्यानंतर तिला 6 महिन्याचा गर्भ होता तिच्या पोटात, तो पण त्यांनी चेक केला तेव्हा मुलीचा निघाला तो गर्भ, तो मुलीचा निघाला म्हणून यांनी गर्भपात करून टाकला। हे चुकीचं आहे आणि त्यांना मुलगा हवाय यासाठी। आणि ही घटना झाली होती सोमवारी, तर ज्या वेळेला झाली हे त्यांनी फक्त सांगितलं 5 वाजता, आम्हाला नक्की माहीत नाही। आम्हाला फोन आलाय, आम्ही त्यानंतर पोलीस कंप्लेंट केली, त्याच्यानंतरून हे दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळं काय फोन आला का तुमची मुलगी म्हणजे तुझी मुलगी पडली विहिरीत, पाय घसरून पडली। पण आम्हाला नाही वाटत आहे का 1 वर्षाची मुलगी एवढी चालेल आणि पाय कसं घसरणार आहे पायपोरून, आणि पायपोरून चढेल तरी कशी काय मुलगी, आम्हाला तर नाही वाटत आहे। हा पूर्णपणे म्हणजे त्यांनी हे पूर्ण हाताने काम केलेलं आहे। तिची सासू, तिचा देर आणि तिचा नवरा काय करेल असेल त्यांना हाताने, म्हणजे आम्हाला असं वाटतं का विहिरी डायरेक्ट पाडून दिलंय, लोटून दिलेलं आहे तिला, आम्हाला तरी हे वाटतंय। आणि आम्हाला असं म्हणतंय की आम्हाला जो न्याय पाहिजे, आम्हाला फक्त आम्हाला आमची मुलगी भरून नाही निघणार, पण आता जे दिवस गेले ते काय कोण भरून देणार आहे, ते भरून देणार आहे। तो मुलगा तर फिरेल, त्याची आई पण फिरेल, त्याचा देव पण फिरेल, पण काय मुलीचं शेवटी गेला ना जीव, त्या आईला काय भेटणार? त्यांनी पाण्यात पडली, सगळं झालं हे पोलिसांना पण त्यांनी सांगितलं नाही आणि परस्पर पुरून दिली आणि हे आम्हाला काहीच नाही, नोंद नाही, काहीच नाही, पूर्णपणे यांनी पुरून दिली। आणि आम्हाला हे सांगण्यात आलं फोनवर का आम्ही तिला डाग दिलाय, बरं। आणि डाग दिल्यानंतर मग नंतर आम्ही पोलिसांना पाठवलं तेव्हा सांगितलं का आम्ही पुरून दिले। मग त्यामध्ये हे शेतकरी पण ज्यांच्या शेतात काम करत होते त्यांनी सुद्धा काल यांना धमकवलं का आम्ही तुम्हाला पैसे देऊ, ही केस दाबा म्हणून। आता तुम्ही पोलिसांनी बाहेर काढलं? हां, आता पोलिसांनी बाहेर काढलं। आम्ही पाठीमागं नाही सरलोय, आम्हाला जो पण त्रास झालेला आम्ही पाठीमागं नाही सरलोय, आम्हाला फक्त न्याय पाहिजे। आता याच्या पहिलेही तक्रारी करेल का तुम्ही? हो, 2 तक्रारी केल्या, यांना मार बसलेला आहे त्यामुळे त्यांनी तक्रारी केली। कोणत्या पोलीस स्टेशन? गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये, सातपूर पोलीस स्टेशन मध्ये 2 वेळा कंप्लेंट केली। मृतदेह बाहेर काढल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यानं अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास म्हसरूळ पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।